ग्रामपंचायतचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासंदर्भात शासनाने निर्णय निर्गमित केलेला असल्याने ग्रामीण भागात या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर वसुलीत 50% सवलत देण्याबाबत शासनाने जो निर्णय घेतला आहे त्यास ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना वसुलीला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक वर्षाची थकीत बाकी आता ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये भरण्यासाठी मोठी गर्दी करीत असल्याने आणि वसुलीच्या कामात सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ यांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे शेवगाव तालुक्याच्या हातगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी संजय दारुणकर यांनी म्हटले। महाराष्ट्र शासनाचा जो काही शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 50% घरपट्टी व पाणीपट्टी कराचा भरणा यामध्ये सवलत देण्याचा शासनाने निर्णय घेतला। त्यानुसार आमच्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव सर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शहा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हातगाव अंतर्गत ही मोहीम आम्ही जोशात चालवत आहोत आणि यामध्ये ग्रामस्थांनी सुद्धा भरभरून सहभाग दिलेला आहे। तर अभियानचा कालावधीपासून आजपर्यंत थकीत व चालूमध्ये घरपट्टी पाणीपट्टी जवळ 2 लाखाच्या पुढे वसूल झाली आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत 100% थकबाकी वसूल करण्याचा आमचा निर्णय आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रचार प्रसिद्धी करत आहोत। या अभियानाचा ग्रामपंचायत मार्फत आम्ही पूर्ण लाभ घेऊन ग्रामपंचायतीची थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करत आहोत। यासाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ या सर्वांचे ग्रामपंचायतला सहकार्य लाभत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर।